भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये 100 दहशतवाद्यांचा खात्मा, पाकिस्ताननं प्रत्युत्तर दिल्यास शांत बसणार नाही. सर्वपक्षीय बैठकीमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं आश्वासन. सूत्रांची माहिती. ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही. सर्वपक्षीय बैठकीनंतर किरण रिजिजू यांचं मोठं वक्तव्य. पाकिस्तानातील 12 शहरांमध्ये बॉम्बस्फोट. सकाळी 8 वाजल्यापासून स्फोटांची मालिका. हल्ल्यानंतर सियालकोटमधील अनेक परिसर रिकामे केले. लाहोरच्या नौदल तळाजवळ दुसरा स्फोट. तर सकाळी लाहोरच्या जुना विमानतळासह नसीराबाद, कोटगी, जगवाल, गुजरावाल या ठिकाणी मोठे स्फोट. स्फोटानंतर पाकचा हवाई क्षेत्र रिकाम. पाकिस्तानमधील उमरकोट, लाहोर, शेखुपुरा, नरवाल, चकवालमध्ये स्फोट. तर रावलपिंडी, खोटगी, बहावलपूर आणि टोक या ठिकाणी देखील बॉम्बस्फोटाने हादरलं. भारतानं केलेल्या एअर स्ट्राईक नंतर मुरिदके आणि बहावलपूरमधील नवीन दृश्य समोर. भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये कसाफचा ट्रेनिंग कॅम्प उद्ध्वस्त. बलूचले 2 ते 3 स्फोटांचे आवाज. 2 गावांमध्ये मिसाईल सारख्या वस्तूंचे तुकडे सापडले. पाकिस्तानचा मिसाईल हल्ला भारतानं हाणून पाडला. भारत पाकिस्तानमधील कर्तारपूर साहिब कॉरिडॉर तात्पुरता बंद. दर्शनासाठी परवानगी असलेल्या 491 भाविकांना परत पाठवलं. पाकिस्तानातल्या पेशावर विमानतळावर नागरिकांची पळापळ. इस्लामाबाद, लाहोर, पेशावर, कराचीमध्ये परदेशी विमानसेवा थांबवली.